नगरपालिका निवडणूक आली, की हे 3 मुद्दे प्रामुख्याने घेतले जातात. एक मटण मार्केट, एक मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट. हो. तर ते आता ज्या पडीक अवस्थेत आहे, तिथे जर ते मोडून तिथे एखादी छानपैकी इमारत बांधली, हं, काही गाळे खाली भाड्याने दिले, वरचे कमर्शियल दिलं, तर हं. त्याचं उत्पन्न नगरपालिकेला होऊ नगरपालिकेकडून. शकतं. दुसरा एक प्रामुख्याने विषय घेतला तर उपटनमध्ये जी आता पार्किंगची व्यवस्था केली, हं. ती माझ्या मते शहराच्या थोडीशी आड बाजूला आहे. आउटसाइड आहे. हो. ती जर शहरामध्ये असती, तर शहरात जिथे पार्किंग लोकं आवश्यकता आहे. आवश्यकता आहे तिथे केलेली असते. बरोबर. त्याच्याने रस्ता सुरळीत झाला असता. आता हं. ते पार्किंगला तिथं आम्ही जाताना बघतो तिथं 2-4 गाड्याच असतात. बाकी ते परिसर मोकळाच दिसतो. हो. तिथं जर एखादा मल्टीपर्पज हॉल झाला, तर हं. त्याचं प्रामुख्याने इन्कम हे आपल्या नगरपालिकेला होईल. बरोबर. नगरपालिकेच्या दृष्टीने ज्या गोष्टी उपयुक्त आहेत, हं. त्या केलेल्या पाहिजेत असं माझं प्रामाणिक मत. आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलात तर आता जर सांडपाण्याची पूर्ण शहरात व्यवस्था बघितला, तर फार अतिशय दुर्दैवी अवस्था आहे त्याची. हं. त्याच्यावर जर त्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून, व्यवस्थित त्या पाण्याचा निचरा करून जर ते नदीपात्रात सोडलं, तर हं. आरोग्याच्या समस्या दूर होतील. हं. दुसरी गोष्ट आता चिपळूण शहरात बघितलं तर फार दवाखाने आहेत. 60 ते 70 दवाखाने आहेत, पण ते प्रायव्हेट आहेत. खाजगी. हं. खाजगी आहेत. तेच जर दवाखाने नगरपालिकेच्या मार्फत एखादा दवाखाना असेल, हं. तर तिथे गोरगरीब लोकांना कमी खर्चात त्यांची हे होऊ शकते, सोय हं. होऊ उपाय शकते, होऊ शकतात. उपाय होऊ शकते. लाईट बऱ्याच ठिकाणी आता स्ट्रीट लाईट आहेत, पण काही लाईट अशा आहेत, की या दिसायला लाईट आहेत, पण हो, त्याचा हो. प्रकाश नाहीये. ह्या गोष्टी त्या प्रामुख्याने त्या घेतल्या पाहिजे. हं. असे छोटे-मोठे शहरात बरेचसे विषय आता नारायण तलाव झालं आपलं, हं. अतिशय छान झालं. हं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या ज्या चिपळूण शहरासाठी अनुकूल आहेत आणि त्या व्हायला पाहिजे. हं.